मी निघालो, तुम्ही येता का? साईनाथ महाराज, गुरुनाथ सद्गुरू साईनाथ महाराजांना भेटायला. बरेच दिवस बाबांचं दर्शन घेतलं नव्हतं. मी बोलू चला. भांडूपवरून ट्रेन पकडली आणि प्रवास सुरू झाला. तुम्ही विचार करा मी कुठच्या मंदिरामध्ये चाललो आहे. पुढे तुम्हाला कळेल. संपूर्ण व्हिडिओ बघा, आवडेल तुम्हाला. भांडूपवरून मग सेंट्रलवरून वेस्टर्नला जाण्यासाठी दादरवरून चर्चगेट गाडी पकडायची होती. वाट पाहिली थोडी. स्लो गाडीचा प्रवास आहे, थोडा उशीर होईल पण चालेल म्हणून दादरला पश्चिमेला येऊन पुढचा प्रवास चर्चगेटचा सुरू झाला. ही आहे मुंबईची ओळख. उंच उंच बिल्डिंगी, इमारती. दुबई श्रीमंत नगरी. लोअर परेल. गिरण्या बंद झाल्या आणि अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंगी उभ्या राहिल्या. मुंबईची ओळख होती गिरणी कामगार. आज गिरणी कामगार याच घरांसाठी भांडत आहे. लोअर परेल नंतर पुढे येते महालक्ष्मी. महालक्ष्मी माते की जय. उंच उंच इमारती. मुंबईमध्ये घर घेणं हे स्वप्न असते बाहेरून येणाऱ्या माणसांचे. आणि ट्रेनचा प्रवास बघून परत तो आपल्या गावी जातो. मुंबई नको बोलतो. पण जे राहतात, ज्यांची स्वप्न असतात, ते पूर्ण करण्यासाठी धावपळ करतात या ट्रेनच्या प्रवासामध्ये. हा धोबीघाट आहे महालक्ष्मी स्टेशनचा. सात रस्ता. महालक्ष्मी रेसकोर्स. महालक्ष्मीनंतर जशी पुढे पुढे ट्रेन सरकत जाते आणि येते हे मुंबई सेंट्रल. बाहेरगावी जाण्यासाठी इथूनही ट्रेन मिळतात, दिल्लीसाठी स्पेशल. आणि हे आलं आमचं ग्रँट रोड. मुंबई 007. ग्रँट रोडला आलं ना की आनंदी आनंद असतो. ग्रँट रोडची ओळख ही अख्ख्या जगामध्ये आहे. मुंबई महाराष्ट्र भारत. जगामध्ये का आहे तर हे अंबानीची बिल्डिंग. मलबार राजा, वॉर्डन रोड, केम्स कॉर्नर, वाळकेश्वर. आणि आत्ता तुम्हाला दाखवतो की ग्रँट रोडची खरी ओळख. पी मेहरवान, मावा केक, बन मस्का, चाय, समोसा आणि आमची शाळेतून सुटल्यावर नाश्ता पाण्याची सोय. इथे माझा हा रस्ता आमचा शाळेतून घरी जायचा आणि घरातून शाळेकडे जायचा. लॅमेंटन रोड. शामराव विठ्ठल गल्ली. आणि हे आहे जिना हॉल. जिना हॉल म्हटलं तर पाकिस्तान नाही, मुंबईमधलं आहे. या शाळेचं नाव आहे रॉबर्ट मनी. जुनं नाव रॉबर्ट मनी. मराठी आणि इंग्लिश मिडियमही होती. पण इकडे स्पेशल असं होतं की टेक्निकल होतं शाळेमध्ये.
ज्यांनी ज्यांनी टेक्निकलचा अभ्यास केला, विषय घेतला, ते महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज, रिलायन्स मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये आज कामाला आहेत, चांगल्या पदवीवर. आणि आत्ता ही शाळा अंबानी रिलायन्सने चालवायला घेतली. मोठं ग्राउंड होतं क्रिकेट खेळायला, फुटबॉल खेळायला. सुंदर शाळा, रॉबर्ट मनी हायस्कूल. त्याच्याच बाजूला लागून आहे ही मुलींसाठी शाळा, क्वीन मेरी. हायफाय श्रीमंत घरातील मुलींसाठी ही शाळा आहे, क्वीन मेरी. नाव मोठं आहे मुंबईमध्ये या शाळेचं. क्वीन म्हणजे राणी आणि मेरी म्हणजे ख्रिश्चन यांच्यामध्ये देवाला बोललं जाते. माझ्याच मैत्रिणी या समोर पुढे प्रवास सुरू राहिला बाबांच्या कृपेने. म्हणलो आलोच आहे तर बाबांचं दर्शन घेऊया. हे छोटं साईबाबा मंदिर आहे. जसं ठाण्याचं प्रतिशिर्डी तसं हे साईधाम मंदिर, यांची छोटं मंदिर प्रति साईधाम म्हणून. आम्ही शाळा सुटली दुपारी की पहिला मंदिरात यायचं, पाया पडायचा, प्रसाद घ्यायचा आणि पुढचा प्रवास सुरू व्हायचा. मग गुरुवारचं संध्याकाळी इथे आरतीला यायचं. माझा मित्र होता सुरेंद्र मयेकर, उमाकांत सावंत, आमचे साईराम, ज्यांनी आम्हाला साईराम शब्द हा पालखीमध्ये शिकवला. आणि ह्याच साईरामची ओळख आज आहे. उमाकांत सावंत यांचे खूप खूप आभार. त्यांच्या मार्गदर्शनाने पालखीचं वेळ लागलं. बाबांचा कृपा आशीर्वाद आहे. सद्गुरू साईनाथ महाराज यांची ही मूर्ती आहे दत्त अवतारामध्ये. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि या सगळ्या फोटोंना आम्ही पाया पडत पडत पुढे जायचो. 5 रुपये लिहिलं आहे. दिवा मिळतो. जुने फोटो आहेत सगळ्या देवी देवतांचे. जसं जुनं मंदिर होतं 95चं, तसंच आत्ताही तसंच आहे ते. 30 वर्ष झाली या मंदिराला. इथे बाबांचे सगळे साई चरित्रामधील फोटो आहेत. ज्या साई चरित्रामध्ये लिहिलेलं आहे ते सगळं इथे दाखवण्यात आलं आहे. सुंदर कलाकृती केलेली आहे कटिंग पेस्टिंग करून. मग मी निघालो 11 दिवे घेऊन. बाबांची आरती करूया, बरेच दिवसांनी आलो आहे. इथे जो कोणी येतो तो दिवे पेटवतो. तशी शिर्डीला द्वारकामाईमध्ये धुनी आहे बाबांची, तशी इथे बाबांची दिवे पेटवले जातात. ₹5 एक आहे आत्ता. तेव्हा काहीतरी 8 आणे की ₹1 होता आम्ही शाळेत असताना. पण गुरुवारी आरतीला ना खूप आनंद यायचा. छोटं साईधाम मंदिर. दर्शनाला जो कोणी येतो ना इथे, तो भले 5 असून दे, 1 असून दे, पण दिवा लावणार बाबांच्या समोर.
जशी बाबांची धुनी शिर्डीमध्ये पेटत आहे तशी इथे दिवे मंदिरामध्ये प्रत्येकजण पेटवतो, श्रद्धेने, भक्तीने, आनंदाने. ट्रस्टी आहे त्या मंदिराची, सांभाळ करते, सेवा करतात काका आहे तिथे आमचे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिला. आज त्या मंत्राच्याच आधारे तुमचं जीवन जगायचं ठरवलं. श्रद्धा सबुरी साईच्छा होगी पुरी. बाबांची वचनं वाचायचो आम्ही शाळेत असताना आणि पुढे जायचो. हे आहेत दैवी मराठी माणसं आहेत ज्यांनी हे मंदिर बांधलं आहे. आणि ही आहे माझी शाळा, शेठ DJT हायस्कूल. आणि वरती जे लिहिलं आहे तालीम, हे आहे सद्गुरू साईनाथ महाराजांची जी मूर्ती आहे शिर्डीला, ती ह्याच कारखान्यातून बनवली गेलेली आहे. पहिली मूर्ती जी तयार झाली त्याच्यानंतर इथून हजारो मूर्त्या बनल्या, पण जी शिर्डीची मूर्ती बनली त्या आत्ता मूर्तीला दूध, दही, तूप असं अभंग स्नान होते काकड आरतीला. त्यामुळे त्या मूर्तीमध्ये तेज निर्माण झालं आहे आणि ओरिजिनल बाबा त्या मूर्तीमध्ये बसल्यात असं श्रद्धा आहे. चरणस्पर्श केले शाळेचे पायरीच्या. या गेटच्या बाहेर पुष्कळ वेळा मी उभा राहिलो, लेट यायचो म्हणून. प्रार्थना झाली की मग आतमध्ये आम्हाला घ्यायचे. हा आमचा हॉल आहे, शाळेच्या खाली ग्राउंड फ्लोअरला होता. मैदान नव्हतं पण हॉलमध्ये आम्ही लंगडी, खो खो आणि आम्ही चित्र काढली चित्रकलेमध्ये किंवा आमची चित्र खाली बोर्डवर लावायची. आमच्या टीचर होत्या फडकेबाई, त्यांच्यामुळे आज मी जो काही आहे चित्रकलेमध्ये त्यांचे आभार. बांदेकर मॅडम, हस्तकला त्यांच्या. आमचा हॉल शाळेचा. तर इंग्लिश मिडियम आहे, कॉलेज आहे, नाव तेच आहे शाळेचं. बंद होतं शाळा आमची बरीच वर्ष, पण बाबांच्या कृपेने परत सुरू झाली. अशीच कृपादृष्टी राहू द्या. एक दादर लोअर परेललाही आहे आमच्या शाळा. आणि हा जो इथे दगड ठेवलेले आहेत, या दगडावर बसून आठवण झाली जुनी. हातावर छाप काढायचे. मी दगडच होतो शाळेमध्ये, आत्ताही आहे. पण सद्गुरू साईनाथ महाराजांच्या कृपेने, माझ्या आई माऊली सुनंदा माईच्या कृपेने जरा बदल होत आहे, होत राहील पुढेही, स्वामींची कृपा. आणि इथे आहे हा कारखाना शाळेच्या बाजूलाच लागून. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ही मूर्ती बाहेरच्या देशामध्ये जाणार आहे. पहिलाही अशा मूर्त्या जायच्या,
बाहेरच्या देशामध्ये बनवून हा कारखाना सद्गुरू साईनाथ महाराजांची शिर्डीमधली जी मूर्ती आहे पहिली, याच कारखान्यातून शिर्डीला घेऊन गेले होते, बनवली होती या कारखान्यामध्ये मूर्ती. साईनाथ महाराजांची, सद्गुरूंची, गुरुनाथ महाराजांची कृपा की मी या शाळेच्या जवळ होतो आणि बाजूलाच लागून साईधाम वाडी, गिरगावची ओळख, मुंबईची ओळख. कुत्रा आहे इथे माझ्या मित्राचं दुकान होतं, आहे चौधरी, नवनाथ चौधरी. हा इथे हॉल आहे बाजूला, ब्राह्मण सभा. हे मंदिर गिरगाव साईधाम, सद्गुरू साईधाम, गुरुधाम, शिर्डी माझे पंढरपूर. शाळेत असताना या मंदिरात आम्ही दुपारी यायचो, शाळा संपली की 12-1 वाजता. मग दर्शन घेतल्यावर एक हार घ्यायचा नित्यनेमाने आणि घरी घेऊन जायचा, दरवाजाला बांधायचा. प्रसाद म्हणून लाडू भेटायचे, मोदक, लाडू, मिठाई, शिरा. आवड होती शाळेपासूनच. माझे मित्र असायचे माझ्याबरोबर, समीर राणे, परेश परब. बाबांच्या दर्शनात तुम्हाला थोड्या वेळानेच होईल. शिरडी वही जाते हैं जिन्हें सद्गुरू साईनाथ बुलाते हैं. यावर्षी माझी वारी जरी चुकली असेल, शिर्डीला नाही जाऊ शकलो, पण साईधामला येऊन बाबांचं दर्शन घेतलं. बाबा यावर्षीची फेरी जरी चुकली आहे तरी तुमचं दर्शन घेणार येऊन शिर्डीला, न विसरता. 2026. या मंदिराचा एक असा चमत्कार आहे. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा, जी आता समोर भिंत दिसते आहे, वरती गाभारा, आणि गाभाऱ्याच्या खालीच समोर जो तिथे बाबांचा फोटो दिसत होता, चेहरा. ही छत्री आहे बाबांच्या डोक्यावर, त्या भिंतीला बाबांचा चेहरा दिसत होता. जेव्हा काम चालू होतं मंदिराचं, जीर्णोद्धार, एवढी गर्दी त्यावेळेला जमा झाली मंदिरामध्ये बघायला. लाईन होती BP रोडला. साईधामची जी मूर्ती आहे बाबांची बसलेली, गुरुदेव दत्त, त्या मूर्तीला द्वारकामाई मूर्ती असं बोललं जाते. दगडावर बसलेली मूर्ती ही शिर्डीमध्ये आहे, ती द्वारकामाईमधली मूर्ती आहे बसलेली. आणि एक कानाला बाबांनी असा हात ठेवलेला आहे, त्याला, त्या मूर्तीला ही मोबाईल मूर्ती असं बोललेलं आहे. नावं ठेवलेली आहे प्रत्येक मूर्तीला. बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रदक्षिणा केली पूर्ण. पवनपुत्र हनुमान जेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला. छान मंदिर आहे सद्गुरू साईनाथ महाराजांचं. गिरगावची शान, गुरुधाम. श्रद्धा सबुरी, साईच्छा होगी पुरी. ओम साईराम, बना दे बिगड़े काम, मधुर मधुर नाम, साईराम साईराम साईराम. बाबांची उदी, औषध,
जसं शिर्डीला मिळते तसंही मंदिरामध्ये मोदीचा प्रसाद मिळतो. साईधाम मंदिराची पालखी रामनवमीनिमित्त गिरगाव ते शिर्डी असा प्रवास असतो. मी जेव्हा सुरू केला प्रवास साई दर्शन साई विठ्ठला, तेव्हा कसाऱ्या घाटामध्ये पालखीचं दर्शन होतं. गुढीपाडवा ते रामनवमी असा प्रवास आहे पालखीचा. कंदील बाबा भजन मंडळ खूप छान भजन करतात पालखीमध्ये. चेतन जोशी बुवा, दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. चला असता पुढचा प्रवास बाबांचा आशीर्वाद घेऊन असाच सुरू राहू द्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट्स करा. सबस्क्राईबर करायला सांगा तुमच्या परिवाराला, साई भक्त परिवाराला. हा बॅनर आहे शिर्डी पदयात्रेचा. गुरुधाम साईधाम आणि ही माझी शाळा, बाबांचा कारखाना शाळेच्या बाजूलाच. बाबांचं दर्शन घेतलं परत एकदा. बगैर कॉलेज भरपूर नॉलेज, अशीच काहीतरी